हलकी फुलकी मालवणी नॉनव्हेज थाळी पाहायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। त्यासाठी ओला जवळा आणि मासे घेतले, माशांना मीठ लावले, ओला जवळा साफ करून धुवून गाळून घेतला। सारासाठी मिरची धणे भिजून घेतले, मासे साफ करून घेतले, माशांना मीठ लावलं, थोड्या माशांना कोकम आगूळ लावलं, आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला आणि लाल तिखट लावून ठेवलं। सारासाठी 1 वाटी खोबरं, चिंच, लसूण, कांदा आणि तिरफळ घेतलं। वाटण्यासाठी मिरची धणे मिक्सरला वाटून खोबरं कांदा फिरून वाटून घेतलं। त्यात पाणी ॲड केलं। आता फोडणीसाठी खोबरेल तेल घालून वाटण परतून घेतलं। थोडं पाणी घालून मीठ घातलं आणि उकळी येईपर्यंत शिजवलं। तिरफळ आणि मासे सोडून 5 मिनिट सार शिजून घेतलं। आता कोकम टाकून तारली माशाचं कालवण तयार झालंय। दुसरीकडे मसाला लावलेल्या माशांना रवा तांदळाचं पीठ लावून तेलात मासे फ्राय केले। 5 मिनिटात आलटून पलटून मासे फ्राय करून तयार झाले। आता ओला जवळा भाजीसाठी कांद्याची पात आणि कैरी कापून ठेवली आहे। 3 चमचे तेलात कांदा परतला, नंतर हिरवी मिरची कांद्याची पात तेलात परतवली, आलं लसूण पेस्ट परतली, मग हळद, मालवणी मसाला, मीठ घालून परतून घेतलं। नंतर ओला जवळा 1 मिनिट परतून झाकण लावून त्यावर पाणी ठेवून भाजी वाफेवर शिजवली। मग कांद्याची हिरवी पात आणि कैरी घालून भाजी परतली, पाणी ॲडजस्ट करून भाजी 5 मिनिट शिजवली। नंतर खोबरं कोथिंबीर घालून भाजी तयार झाली। आता ओल्या जवळ्याच्या भजीसाठी कांदे, आलं लसूण पेस्ट, हळद, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मालवणी मसाला, हिरवी मिरची, खूप सारी कोथिंबीर घालून मिक्स केलं। चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिक्स केलं। ओला जवळा पिळून घातला, सर्व छान मिक्स केलं। त्यात 1 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाची पिठी घालून एकत्र केलं आणि लिंबाचा रस घालून पाणी ॲडजस्ट करून कोथिंबीर घालून हलक्या हाताने भजीचं पीठ तयार केलं। तोपर्यंत 5 मिनिटांनी तेल गरम करून छोटे छोटे पिठाचे गोळे घालून भजी तयार केली। आता अशी सर्व कुरकुरीत भज्या तयार झाल्या आहेत। तारली माशाचं कालवण, जवळ्याची भजी आणि भाजी। तर अशी जवळ्याची आणि तारली माशाची फिश थाळी रेसिपी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।